Um, can we have the first slide? Yesterday, काल आपण पाहिलं की जरी नॉर्मल इंडियन आणि नॉर्मल पाकिस्तानी ह्याच्यात फारसा फरक नसेल, तरी भारत आणि पाकिस्तान हे दोन मूलभूत वेगळ्या प्रिन्सिपल्सवर कन्स्ट्रक्ट झालेले आहेत. Pakistan started with Islamic nationalism. Islamic nationalism म्हणजे if you want to love my country, then perhaps you should also believe in Islam. India was constructed on the basis of secular nationalism. That if you want to love my country, then you have to also love all the other religions, faiths that exist in this country. मूलभूत फरक आहे. इस्लामिक नॅशनलिझम जेव्हा पाकिस्तान स्वीकारत होता, तेव्हा मौलाना अब्दुल कलाम आझादनं जिन्हांना एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही पाकिस्तानची फाउंडेशन इस्लामवर करता आहात, खरं आहे, पण एक चूक करू नका की नुसतं इस्लामच्या जोरावर राष्ट्र एकत्रित राहील. त्यावेळी अब्दुल कलाम आझादचं कुणी ऐकलं नाही आणि इतिहासात जेव्हा बांगलादेशची फाळणी झाली, बेंगॉली मुस्लिम्स फायटिंग अगेन्स्ट वेस्ट पंजाब मुस्लिम्स, मग लोकांच्या लक्षात आला की देशाची उभारणी केवळ धर्मावर जर केली देन इट इज ए वीक कंट्री, इट इज नॉट ए स्ट्रॉंग कंट्री. तर आपण बघितलं त्यानंतर की बाबा गुरुजी प्रणाम, जयसिंगराव पवार साहेबांच्या समोर बोलणं म्हणजे जरा एक धोक्याची गोष्ट आहे. काल लेक्चर संपल्या माझे कान पिळवण्यात आले की तुम्ही काश्मीरबद्दल बोलला, जिन्हाबद्दल बोलला नाही असं का. तर आज ती मी उणीव ठीक केली आहे. तर हे बघितल्यानंतर आपण पाहिला की हिंदू आणि मुस्लिम ह्यांच्यातले जे मतभेद सुरू झाले आणि ज्यांचा शेवट फाळणीमध्ये झाला, त्याचे जनक इंग्रज होते. वी ऑल्सो सॉ की दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड वॉज completely exhausted. 72% of its youth lay dead. And it was tired, थकले होते, and they wanted to go home. But as Churchill said, between going home and running away, there is a difference. चर्चिलनं फाळणीला इंग्रज जेव्हा गेले भारतातून, चर्चिल म्हणाला इट इज ए शेमफुल फ्लाईट. हे माझे वाक्य नाही, चर्चिलचं वाक्य आहे. शेमफुल फ्लाईट, की तुम्ही पळून गेला आपली जबाबदाऱ्या सोडून. फाळणी झाली, त्याचा इम्पॅक्ट काश्मीरवर झाला, परिणामार्थ 4 युद्ध झाले. त्यानंतर श्रीराम पवारांनं तिथून घेतलं आपल्या भाषणात आणि ही ब्रॉट काश्मीर अप टू डेट. सो टुडे लेट अस So today we start with what is the story of Pakistan after 1947.
Recently, आपल्याला माहित आहे Pakistan had its elections. It was its 12th general election. मागच्या 76 वर्षात पाकिस्ताननं 3 संविधान बघितले, 3 मिलिटरी कू बघितले, 30 पंतप्रधान बघितले. त्यापैकी एका नाही has not been able to complete his term. तर प्रश्न जो विचारायला पाहिजे तो असा की जर भारतीय आणि पाकिस्तान्यांच्यात फारसा फरक नाही, तर मग जर भारत एक स्टेबल रस्त्यावर चालत गेला, पाकिस्तानमध्ये इतकी व्हॉलॅटिलिटी कुठून आली आणि का, हे जोपर्यंत आपण समजत नाही तोपर्यंत पाकिस्तानचा इतिहास समजणं सोपं नाही. This lecture is largely devoted to understanding those factors ज्यांच्यामुळं पाकिस्तानींना ह्या व्हॉलॅटिलिटीशी सामना करावा लागला. 8 फॅक्टर्स होते, एकूण 8 फॅक्टर्स, and we will discuss each of them. Please understand, for India, freedom meant freedom from British. Clear? For Pakistan, freedom meant freedom from British and freedom from Hindu majority. Freedom from Hindu majority and freedom from British. This is what it meant for Pakistan. I make this point only to emphasize that Pakistan's foreign policy and Pakistan's military policy, to a large extent in the later years, was shaped by its discomfort with India. Pakistan has never been comfortable with India. We discussed why we have not been very comfortable with Pakistan. Let us come to the first point. The second point was कि जन्माच्या वेळी पाकिस्तानची geography was very untidy. पाहू आपण कशी, very untidy geography, very difficult geography. The third was Pakistan was composed of Sindhis, West Bengal, Northwest frontier, Afghanis, Pashtun, but always the West Punjabi Muslims felt they are the God's gift to Pakistan. ही कसा झाला आणि त्याचे काय परिणाम झाले आपण पाहू. Third, Pakistan started with a very thin democratic culture and very thin democratic institutions. आपण सगळे राजशास्त्राचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहित असायला हवं की नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी 2 गोष्टी त्या नवीन राष्ट्रानं लवकर कराव्या लागतात. कुठल्या? Promulgating a constitution, and second, holding the first general election. Pakistan took 6 years to start its constitution, and it took 23 years for its first general elections. So it started with a very thin democratic culture and weak democratic institutions and Islam.
आणि ह्याचा काय परिणाम झाला डेमोक्रेसीवर ते आपण पाहायला पाहिजे. अँड लास्टली ऑफकोर्स द मॅनर इन विच द पाकिस्तान आर्मी overshadowed every other institution in the state of Pakistan. मी म्हणालो की पाकिस्तान started with a very untidy geography. मोहम्मद अली जिना एकदा म्हणाले होते की the Pakistan given to me is a combination of the swamps of East Bengal, the desert of Sindh, the mountains of northwest. I have only the port of Karachi and the agricultural plains of West Punjab to fill my treasure. असे का म्हणाले जिना आपण पाहू. पण बेसिकली पाकिस्तान got a little bit of a raw deal as far as the Radcliffe line was concerned. तुम्हाला माहित असेल किंवा नाही, Radcliffe ज्यानं ते रेषा who divided the country asked Mountbatten की मला कमीत कमी वर्षभर लागणार, कारण मला जाऊन पाहणी करायला पाहिजे, मला बघायला पाहिजे, मला मॅप्स पाहिजे. माउंटबॅटननं शांतपणे सगळं ऐकलं आणि त्याला सांगितलं तुमच्याकडे 14 दिवस आहेत. या रॅडक्लिफ नंतर म्हणतो आय वर्क विथ मॅप्स विच वर आउट ऑफ डेट टू एन एक्सटेंट की जेव्हा तो ही वॉज डिवायडिंग द कंट्री, कुणीतरी त्याला सांगितलं साहेब लाहोर तर भारताला दिलंय तुम्ही. हा म्हणला लाहोर भारताला दिलंय. सर इफ यू गिव्ह लाहोर टू इंडिया पाकिस्तान विल हॅव नो मेजर सिटी. असं आहे काय? पाकिस्तान दॅट लाईन वॉज कर्व्ड लाईक दॅट टू इन्क्लूड लाहोर इन पाकिस्तान. इन द फर्स्ट ड्राफ्ट लाहोर केम टू इंडिया. सो व्हाय डिड दिस हॅपन? त्याचं एक कारण आहे, 2 कारण आहेत, 3 कारण आहेत, नाही 4 कारण आहेत. एक, जिना वॉज प्रॉमिस काय केलं होतं आपण हे बघूया. जिनाला प्रॉमिस काय केलं आणि जिनाला मिळाला काय. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला इंग्लंडला चांगलं माहित होतं that a majority of soldiers come from West Punjab. त्यावेळी त्यांना जिनाची गरज होती, म्हणून त्यानं सांगितलं जिनाला की all provinces which contain Muslim majority, काय ज्या राज्यांच्यात मुस्लिम बहुमत आहे त्या राज्यांना आम्ही ॲग्रिगेट करून तुम्हाला देऊ. अँड थ्रूआउट सेकंड वर्ल्ड वॉर ते म्हणाले हा असंच आहे. सो व्हॉट जिना वॉज एक्सपेक्टिंग वॉज अनडिवाइडेड प्रॉव्हिन्सेस कंटेनिंग मुस्लिम मॅजॉरिटी. महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा माउंटबॅटन आले त्यांचा आणि जिनाचा पहिल्या दिवसापासून उडाला. कारण जिना त्यांना बघून हसायला तयार नव्हता, येस सर नो सर म्हणायला तयार नव्हता. आपल्या प्रायव्हेट रिपोर्टमध्ये माउंटबॅटनने इंग्लंडच्या राजाला लिहिला, आय थिंक जिना इज ए सायकोपॅथ. माउंटबॅटनने लिहिला राजा. काही असो. आणि तिसरी गोष्ट होती that Nehru was very close to Mountbatten. त्याचे काही कारण असू दे, पण नेहरू was close to Mountbatten. Mountbatten liked पंडित जवाहरलाल नेहरू. Mountbatten did not like Jinnah. This triangular mindset shaped things. Okay. जिन्नाला मिळालं काय?
जिन्नाला काय मिळाला की एका राज्यात जर काही पॉकेट्स आहेत त्यांच्यात मुस्लिम बहुमत आहे, त्या पॉकेट्सना ॲग्रिगेट करून पाकिस्तानमध्ये द्या. प्रॉव्हिन्सेस त्याला मिळाले नाही. अँड दिस हॅपन्ड largely in the case of West. This is what Pakistan was in 1947. हे प्रिन्सली राज्य आहेत जे पाकिस्तानमध्ये नंतर गेले. हे प्रिन्सली राज्य आहेत जे भारतात नंतर आले. आणि नंतरचा नकाशा हा होता. ईस्ट पाकिस्तानकडनं गेला. पाकिस्तान अँड इंडिया. सो फर्स्ट आयटम वॉज दिस अनटाइडी जॉग्रफी. आणि जिन्ना वॉज व्हेरी अपसेट बाय इट. खरं गेलेल्या माणसांच्या बद्दल बोलून नाही पण बोलतो. भारतानं माउंटबॅटनना गव्हर्नर जनरल बनवला आणि माउंटबॅटनची मनापासून इच्छा होती की पाकिस्ताननेही त्यांना गव्हर्नर जनरल बनवावे, सो दॅट ही वुड बी गव्हर्नर जनरल फॉर इंडिया अँड पाकिस्तान. व्हेन माउंटबॅटन मेड दिस रिक्वेस्ट टू जिन्ना, Jinnah flatly turned it down. Flatly. And he said, Mr. Mountbatten, Viceroy, I will be the first governor. And Mountbatten did not take it nicely. Anyway, the second factor was this Punjabi Muslim superiority feeling, and this is a very important factor. जॉर्ज ऑरवेल म्हणून एक इंग्रज रायटर होता. त्यानं आपल्या पुस्तक 1984 मध्ये लिहिलंय, ऑल मेन आर इक्वल बट सम मेन आर मोर इक्वल देन अदर्स. ऑल मुस्लिम्स आर इक्वल बट वेस्ट पंजाबी मुस्लिम्स आर मोर इक्वल than all other Muslims. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे वेस्ट पंजाब इज a very solidly conservative province. It is an agricultural dominant. It is a landlord tenant culture. जागीरदार आणि रयत. And today, and whole of West Punjab is really controlled by 20 families. The Imran Khans, हे सगळे एक क्लब आहे 20 फॅमिलीजचा. सिंधमध्ये भुट्टो. This is all, these 20 families virtually control the economy of Pakistan. West Punjab was richest in terms of natural resources, agricultural output, but land holding highly concentrated. थोडाफार कोल्हापूरच्या जागीरदार systems. Its followers provided the agriculture base for the country and the soldier base and the officer base. Aggressive, conservative, right of center, traditional. And they were driven by a belief, Pakistan आम्ही चालवायचं. ठीक आहे. But this mindset came to a clash which had the effect of dividing Pakistan. This mindset came to its bitterest clash with the Bengali Muslims. Next please. Punjabi Muslims, right-wing conservatives, right of center. Conservative म्हणजे ट्रेडिशनल जे आहे तसंच होणार आहे. Bengalis
communists, leftists, progressive. West Punjabis, zamindar, landlord. Bengalis, socially equal farmers and industrial workers. Punjabis, backbone of the army. Bengalis, writers and poets. Punjabis thought, he said, Bengali. All women. Bengalis said, all West Pakistani Punjabis are duffers. Then I'm focused. Now this was the division between the West Pakistan way of thinking and the Bengali way of thinking. Religion same, culturally, intellectually, traditionally, arts, literature, kahi sam. So the first clash that this West Pakistan culture had was with the Bengali culture. Next, the second clash that the Pakistan culture had was with the Northwest frontier. Northwest frontier, तुम्हाला माहित आहे, is a bit like our Nagaland, Meghalaya, Arunachal, tribal culture. Tribal culture ला ट्राईबचा कायदा देशाच्या कायद्यापेक्षा सुपिरियर वाटतो. उषा अलीनी जेव्हा 80च्या सुरुवातीला आमची बदली झाली होती नॉर्थ ईस्ट मध्ये, जेव्हा आमच्या दोघांची बदली झाली तेव्हा we had an occasion for years to study this culture. आमचे जे लीडर्स होते त्या काळातले प्रायमरीली पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचं म्हणणं काय होता की ट्रायबल कल्चरला मेनलँड कल्चरमध्ये आणायला वेळ लागतो, म्हणून त्यांना टाइम दिलं पाहिजे. लेट थिंग्स डेव्हलप स्लोली, दे विल कम इनटू द मेन स्ट्रीम ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट. म्हणून 1947 पासून 1961 पर्यंत नॉर्थ ईस्टला फारसा दखल दिलं गेलं. नॉर्थ ईस्ट मध्ये दखल केव्हा आला? चायनीज अटॅकच्या नंतर. सो वी वर व्हेरी कॉन्शियस ऑफ ट्रायबल राईट्स, ऑल्दो त्यानंतर आम्ही काय घोळ घातला तो भाग वेगळा आहे. बट ॲज फार ॲज West Punjab and Northwest was concerned, अपने वेस्ट पंजाबी पाकिस्तानीज वर अनेबल टू अंडरस्टँड की आमचं हे का ऐकत नाही. वेस्ट पाकिस्तानी पंजाबीज फॉरगॉट की दिस नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर प्रॉव्हिन्स आणि त्यांचे जे मित्र आहेत अफगान्स आणि अदर्स, त्यांना रशियाला गुडघ्यावर आणला, अमेरिकेला गुडघ्यावर आणला, आपले पाकिस्तानला गुडघ्यावर आणायला किती वेळ लागणार त्याला? यांना प्रेमानं तुम्ही, बिकॉज दीज ट्राइब्स had their own laws, their own code of ethics. त्यांचं कायदाच वेगळा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला देतो, 1930 साली माझ्या वडिलांची बदली क्वेटामध्ये झाली. क्वेटामधून त्यांना नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाठवलं. त्यावेळी ब्रिटिश सरकार अफगाणांच्या बरोबर युद्धात होते आणि वडिलांची तुकडी तिथं पोस्ट होती म्हणून त्यांचं कायम युद्ध चालायचं. माझी आई डॉक्टर होती. त्यांना कमांडिंग ऑफिसरची परवानगी काढली की बाबा तुमचं काय चालतं ते मला माहित नाही, पण मला मेडिकल काम करू द्या. बराचसा कागदपत्र व्यवहार झाल्यानंतर त्यांना परवानगी दिली आणि ही बाई दररोज सकाळी आपला डबा बांधून बाहेर जायची आणि त्या पठाणांच्या काबेल्यात जाऊन मेडिकल सर्व्हिसेस करायची. एक दिवस रात्री संध्याकाळी 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले तरी लीला थोरातचा पत्ता नाही.
8 वाजले तरी पत्ता नाही. कमांडिंग ऑफिसरनं बोलवलं, गार्ड माउंट करा, तुकडी घ्या, जावा पाठवा. काय झालं? तेवढ्यात निघालेले डॉक्टर थोरात परत मग वडील त्यांच्याबरोबर 4 मोठे लांबडे 6 फूटचे पठाण आले होते. तर त्यांना विचारला की मला वाटलं माझ्या बायकोला तुम्ही काय डिड शी कम टू एनी हार्म? And man looked at my father and said, why should she come to any harm? ती तर आम्हाला आमची सेवा करते, आम्हाला मारायचं असलं तर तुम्हाला मारेल. लिटरली मारायचं असलं तुम्हाला मारेल, त्यांना कशाला? पण आज मी माफी मागतो. आमच्या एका माणसाची वाईफ करत होती, डिलिव्हरी होती, म्हणून मिसेस थोरात थांबले. प्रश्न संपला. थोरातांची बदली तिथून झेलमला झाली. याला 4 वर्ष झाली. 4 वर्षानंतर एक दिवस त्यांचा नौकर आला बाहेर आणि म्हणला तुमच्यासाठी कोणतरी बाहेर उभा राहिला. तर डॅडी बाहेर गेले तर बघितलं एक 6 फूटचा पठाण डोक्यावर एवढा मोठा पिटारा घेऊन, एक लहान 4 वर्षाच्या पोराला घेऊन आहे. तर तो म्हणला तुम्ही मला ओळखला नाही का? नाही म्हणलं मी नाही ओळखला. हा म्हणलं मी तोच आहे जे तुमच्या बायकोला घेऊन आला, तो त्या दिवशी त्याचा देर उशीर झाला होता ना. हा तो मुलगा आहे ज्याची डिलिव्हरी त्याला केली. मी तुम्हाला फक्त हे दाखवायला आणलंय की तुमच्या बायकोच्या मुळे आय हॅव गॉट ए सन टुडे, आणि माझ्या बायकोनं तुमच्यासाठी हे पाठवलंय खायला. त्याच्यात कोंबड्या काय आणि वगैरे वगैरे सामान आणि एक घालायला ताईद. सो दिस इज दी ट्रायबल कल्चर. त्यांचे कायदे कानून त्यांचे स्वतःचे तुमचा काळा कापतील. जर एकदा शब्द दिला तर दुनिया इधर की उधर हो सकती है, नहीं बदल. सो वेस्ट पंजाबीज वर अनेबल टू अंडरस्टँड दिस कल्चर, आणि त्यांच्यावर त्यांना जबरी करण्याचा जो प्रयत्न केला त्यांच्या. आज जी टेररिझमची मोठी लढाई चालू आहे पाकिस्तानच्या आत, हा प्रॉब्लेम. नेक्स्ट. जरा बघतोस काय? Give me this. Doesn't matter. Okay. The next question, for which I owe an apology to my teacher, Dr. Pawar. What was the first reason that I said you have to understand about Pakistan? Was its untidy geography. Second reason, West Punjabi Muslim mindset. Third, the clash of this mindset with Bengal. Fourth, the clash of this mindset with Northwest frontier. Fifth, Pakistan अस्तित्वात आल्या there was a leadership crisis. The only man who could have taken Pakistan on a moderately secular path was Muhammad Ali Jinnah. He was respected, he was listened to. But even as Pakistan was born, Muhammad Ali Jinnahna माहित होता की माझ्याकडे वेळ नाही. He was suffering from tuberculosis, जे त्याला पब्लिक कडून लपवलेला होता, आणि त्याला चांगलं माहित होतं that I am dying.
Muhammad Ali Jinnah's death 13 months after Pakistan was the biggest blow Pakistan. कारण त्यांच्या नंतर जी लीडरशिप आली त्या लीडरशिपमध्ये पाकिस्तानला एकत्रित ठेवण्याची कुवत. जिन्नाबद्दल स्टॅनली वॉलपार्ट द फेमस हिस्टोरियन म्हणाला एका जागेवर, few individuals significantly alter the course of history. अशी फार कमी व्यक्ती असतात जे इतिहासाला एक वेगळी कळाटणी देतात. Few individuals significantly alter the course of history. Fewer still modify the map of the world. त्याच्यापेक्षाही कमी माणसं अशी असतात जे नकाशा बदलतात. Hardly anyone can be created with creating a nation. त्यापेक्षाही कमी असे माणसं असतात जे एक नवीन राष्ट्राला जन्माला आणतात. आणि स्टॅनली वॉलपार्ट म्हणतो की मोहम्मद अली जिन्ना did all three. इतिहासाला कलाटणी दिली, नकाशा बदलला आणि एक नवीन राष्ट्राला जन्माला. आमचं जे लिटरेचर आज आहे त्याच्यात राम आणि रावण ह्या पोलर अंडरस्टँडिंगमध्ये आम्ही जिन्नांची करतो. पण त्यांचं जर वाचण्यात आला तर जिन्ना स्टार्टेड हिज लाईफ ॲज अ व्हेरी मॉडरेट काँग्रेस लीडर अँड वॉज ॲट वन टाईम regarded as one of the most significant bridges between Muslims in India and Hindus in India. नंतर त्यांचा काय झाला तो भाग वेगळा आहे, पण त्यांचा जो पूर्वार्ध आयुष्याचा आहे त्याच्यात आपल्याला हे दिसता कामा नये. नेक्स्ट, लीडर्स आफ्टर जिन्ना एकच होता लियाकत अली खान. लियाकत अली खान होते who was the prime minister, जिन्ना was the governor general. पण फातिमा जिन्ना मोहम्मद अली जिन्नाच्या बहीण जे ज्याने who remained with him like Sardar's sister, she wrote a book called My Brother, माझा भाऊ. आणि त्या पुस्तकात फातिमा जिन्नानं वर्णन केलं आहे की जिन्नांच्या मृत्यूनंतर लियाकत अली खान changed and Jinnah was betrayed. She doesn't take his name, but she says my brother was betrayed by those closest to him. इतिहासाचा एक चांगला वाक्य असा आहे की Jinnah had gone for a meeting and he was coming back. एअरपोर्ट वर गाडी पाठवली गेली. He was suffering from तर ते काय म्हणतात त्याला ॲम्ब्युलन्स पाठवलं आणि रस्त्यावर ॲम्ब्युलन्स थांबला. And there was no substitute arrangement made by the government, as a result of which Muhammad Ali Jinnah died the next day. This conspiracy theory was articulated by Fatima Jinnah in her book. तर जिन्नाच्या डेथच्या बाबतीत जरासं एक प्रश्नचिन्ह आहे. त्यांची जी नंतरची लीडरशिप होती त्याच्यात दम नव्हता, पण लोकांची अपेक्षा होती दॅट मुस्लिम लीग, डोनेशन थ्योरी वाली लीग, मुस्लिम लीग विल प्रोव्हाइड द लीडरशिप. नाही झालं. त्याचं कारण की मुस्लिम लीगचा जो पॉवर बेस, वोट बेस होता तो पाकिस्तानमध्ये न होता यूपी मध्ये होता. मुस्लिम लीगचा जो वोट बेस होता तो पाकिस्तानमध्ये नसून यूपी मध्ये होता, बिहारमध्ये होता. दुसरा, इंडियन नॅशनल काँग्रेस was successfully able to change its role from a freedom leader into a political party.
मुस्लिम लीगला हा ट्रान्झिशन करता आला नाही. म्हणून मनात एक भावना अशी झाली की मुस्लिम लीग काय देशाचा नेतृत्व करू शकणार नाही. नेक्स्ट. काय बाबू, मुस्लिम लीग बसायला लागणार आपल्याला. Who were the people जे करू शकले असते? जिना, ही डाईड. लियाकत अली खान एका वर्षानंतर असॅसिनेशन झालं. मुस्लिम लीग ट्रान्सफॉर्मेशन करता आली नाही म्हणून लीडरशिप रोल घेता आला नाही. मग कोण राहिला? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला कुणीतरी एकदा म्हणाला होता, दिस इज पाकिस्तान फेडरल डिबेटिंग सोसायटी. Endless debates. When I look at the Constituent Assembly of Pakistan, त्यांची जी कागदपत्रे आहे, and you look at the कागदपत्र of the Indian Constituent Assembly, जमीन आसमानचा फरक आहे. We had giants like Babasaheb, so many. We had far too many giants in the Constituent Assembly. पाकिस्तानची कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं 3 प्रश्नांच्या वर 3 वर्ष चर्चा केली. एक, धर्म काय, ह्याच्यावर एग्रीमेंटच होईना. 3 वर्षानंतर त्याने एक रेझोल्युशन पास, 3 वर्षात त्याने एक रेझोल्युशन पास केला. 3 वर्षानंतर त्याने रेझोल्युशन पास केला, पाकिस्तान विल बी इस्लामिक. पण इस्लामिक म्हणजे काय? इस्लामिक म्हणजे काय? शिया, सुन्नी, अहमदिया, कोण? नो क्लॅरिफिकेशन. पाकिस्तान विल बी फेडरल. ओके, इंडिया इज ऑल्सो फेडरल. पण स्टेट आणि सेंटरचा रिलेशनशिप काय होणार? कुणाची काय पॉवर होणार? कुणाला काय अधिकार मिळणार? नो क्लॅरिटी. अँड पाकिस्तान विल बी डेमोक्रॅटिक विदाउट एनी डेफिनेशन ऑफ व्हॉट डेमोक्रेसी मीन्स. हे 3 वर्षानंतर त्यांचा आउटपुट होता. बट द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हाताळू शकली नाही ही, भारतात जो राज्य रचना आहे ते कशी आहे? आपण का म्हणतो त्याला? चेक्स अँड बॅलन्सेस. ज्युडिशरीवर चेक आहे, लेजिस्लेचरवर चेक आहे, एक्झिक्युटिव्हवर चेक आहे. प्रत्येकावर आपापले चेक्स आहेत. पाकिस्तानमध्ये दिस चेक्स अँड बॅलन्सेस थ्योरी वर्क करेल नाही. आणि पाकिस्तान कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली एका प्रश्नावर सतत भाषण करत गेली की वेदर एक्झिक्युटिव्ह इज मोर पॉवरफुल और लेजिस्लेचर. नो एग्रीमेंट. 7 वर्षाच्या डिबेट नंतर लेजिस्लेचर एक दिवस झोपेत उठली आणि गव्हर्नर जनरलच्या पॉवर्स कमी केले. 7 वर्षानंतर गव्हर्नर जनरलने ते वाचलं त्यांचं रेझोल्युशन आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला बरखास्त करून टाकलं. You understand? So, and therefore the first constitution was finally implemented in March 1956. That is 6 years after the Indian Constitution. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहात, नवीन राष्ट्र जन्माला येतो, 6 वर्ष कॉन्स्टिट्यूशनच्या शिवाय कसे चालणार? जेव्हा तुमच्याकडे फ्रेमवर्कच नाही, कुठले नियम पालन करणार आहे तुम्ही? ओके,
नेक्स्ट, ओके, मी तुम्हाला काय सांगितलं, नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते. एक संविधान, भारतानंतर 6 वर्ष. दुसरा जनरल इलेक्शन्स. नवीन राष्ट्राला जनरल इलेक्शन्स फटाफट करून डेमोक्रेसी अंमलात आला. पाकिस्तानमध्ये काय झालं, कॉन्स्टिट्यूशन आल्यानंतर पुढच्या 3 वर्षात 3 पंतप्रधान 3 वेगळ्या पॉलिटिकल पार्टीज मधनं आले. याचा अर्थ काय, इन्स्टॅबिलिटी, आणीबाणी. अँड दिस लेड टू द फर्स्ट मिलिटरी coup by Field Marshal Ayub Khan in Pakistan. आणि तुमच्या माहितीसाठी पहिली जनरल इलेक्शन 23 वर्षानंतर झालं. मग कुठं आहे हे डेमोक्रेसी, कुठं आहे कॉन्स्टिट्युएंट बिल्डिंग एक्सरसाइज. म्हणून असं म्हणलं जातो की इन पाकिस्तान elections have either not been held at all by military leaders 1956 ते 70 और 77 ते 85, or elections have produced results that have been too crooked 77, or too mixed up as in the case of the present election. Next, कुठले कुठले झाले आपले, अनटाइडी जॉग्राफी, लॅक ऑफ लीडरशिप, वेस्ट पंजाब माइंडसेट, जिना's death, failure to have constituent assembly, failure to hold elections, then finally this one point, unstable mixture of national unity, religion and democracy. National unity म्हणजे काय, आपण देखील म्हणतोय का ना, युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ इंडिया, आपल्या देशाचा वननेस. पाकिस्तान emphasized 2 principles, national unity and Islam, and by emphasizing 2 principles it excluded every other principle. लक्षात आलं का, जेव्हा तुम्ही सांगताय की इस्लाम and national unity are the 2 guiding principles of Pakistan, then what about non-Islam? What about other kind of people? त्यांच्यासाठी तुम्ही जागा ठेवत नाही. भारताला बघा, we also emphasize national unity. आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे unity and integrity of India. But then we are secular. मग आम्ही म्हणतोय, as I told you yesterday, when in India you marry into a girl's family, you also marry into her brother, cousin, वगैरे वगैरे, त्यापैकी प्रकार आहे. But in Pakistan, its failure to look broad resulted in a very narrow interpretation of Pakistan. It also resulted in one very dangerous thing. When you emphasize one religion, then and when that religion begins to interpret politics, when you say कि मौलाना साहब जे म्हणाले राजकारणाच्या बाबतीत ते योग्य आहे, मग लोकमतला कुठं स्थान राहतं. Once you emphasize the religious principle in politics, once you bring religion into politics, then लोकांचा मत संपला. Then where is the question of democracy? If the will of God is going to decide the country's political future, then there is no reason to have a prime minister at all. This is a fatal flaw in what happened in Pakistan. While reading this, मला एक आश्चर्यजनक गोष्ट
एक मी आताच तुम्हाला म्हणालो आहे की पाकिस्तान एम्फसाइज नॅशनल युनिटी आणि रिलिजन. सगळे लोक रिलिजनची भाषा बोलतात. सगळे लीडर, कुठल्याही पाकिस्तानच्या लीडरला हिम्मत नाही टू गो अगेन्स्ट एनी इस्लामिक इंजक्शन. येट रिलिजियस पार्टीज हॅव डन बॅडली इन इलेक्शन्स. असं का? आपल्याला असं वाटायला पाहिजे की जर इस्लामचा इतका मोठा पकड, इतकी मोठी पकड आहे पाकिस्तानमध्ये, मग रिलिजियस पार्टीज इलेक्शनमध्ये चांगलं त्यांचे रिझल्ट आले पाहिजे. पण तसं नाही. वाय शुड इट बी सो? द रिझन इज दॅट पाकिस्तानचे जे राजकारणातले लीडर्स आहेत ते दोन भाषा बोलतात. अगेन लेट मी कोट ऑर्वेल, ज्याला ऑर्वेल म्हणाला डबल टॉक अँड डबल थिंक. प्रायव्हेटली, पब्लिकली ऑल लीडर्स एग्री विथ रिलिजन. प्रायव्हेटली नन ऑफ देम एग्रीज. प्रायव्हेटली दे ऑल से की नाही बाबा कमी केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. हा जो दिस contradiction that there is leads to this result. Pakistan and India came into existence in 1947. Soon after that, India and Pakistan went to war. We saw yesterday. When India went to war, India had a strong constituent assembly, India had a strong civil service, India had a strong railways, it had a strong post and telegraphs, it had a strong democratic tradition, and it had a strong army. When Pakistan went to war, it only had Jinnah and the army. It had none of the other institutions. परिणामात लोकांच्या मनात एक अशी कल्पना बसली की आमचं वाली इज दी आर्मी. आम्हाला वाचला. जर 1947-48 मध्ये आर्मी नसती तर भारतानं आमचं we would have had a serious loss at that time. Somehow in the public mind, army became a savior of the Pakistani people. And this misconception was assiduously nurtured by the West Punjabis. Because they provided the officer and the staff. So, the rise of the Pakistani army started here. आज सकाळीच उषा मला म्हणाली, I was showing her the power PPT and she said, see you have written here, पाकिस्तानच्या पहिल्या बजेटमध्ये आर्मीचा वाटा किती होता डिफेन्स सर्व्हिसेसचा? 73%. 73% of the total federal budget was devoted to defense. Now, this is the kind of shift that you have to understand when you understand Pakistan. See, Pakistan has had 3 military coups. Totally, it has ruled Pakistan for 30 years directly. But now, as they say, the Pakistani army has become intelligent. Even West Pakistanis will take time to become intelligent, no? But they have become intelligent. And they have now realized की डायरेक्टली रूल करण्यात काय आहे, कशाला खटपट करत बसायचं, नोट्सवर करायचं हे. We can rule by ruling the politicians. We can have the appearance of a democracy. And we can tell the politicians what to do, when to do, and how to do.
Imran was the golden boy of the army. But when Imran tried to flex his muscle, Imran is out. Nawaz, golden boy of the army. When Nawaz tried to speak in terms of independent Pakistan civil services, Nawaz out. Now Nawaz has made peace with the army, Nawaz's brother is in. So this is the way in which the army interferes in the day-to-day politics of Pakistan, which makes the Pakistani army the biggest political player in the country, whether it is directly or indirectly. एकदा मला कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की जर तुम्ही पाकिस्तानचा इतिहास ब्रॉडली बघितला असा, ब्रॉडली, तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल, तर 10 वर्षानंतर आर्मी येते का? व्हॉट इज द रिझन फॉर दिस 10 year सायकल? तर 10 वर्षानंतर पाकिस्तानची आर्मी येते. The reason is this, and the reason goes to the discipline of Mrs. Thorat, which is economics. And the reason is that progress takes place only under conditions of peace. Progress never takes place under conditions of war. Progress takes place under conditions of peace. When there is peace, when there is settled governance, then trade prospers. When trade prospers, money is generated. When money is generated, taxes are paid. When taxes are paid, government's revenues increase. When revenues increase, development expenditures take place. So for development to take place, अमन फार गरजेचं आहे. सेटल्ड कंडिशन्स. आता पाकिस्तानमध्ये काय होतंय? The politicians have a unique record of corruption. Now, so long as they deliver, so long as conditions are unstable and trade and commerce are not able to make a mark, they finally request the army to bring peace. Stable conditions. एकदा स्टेबल कंडिशन्स आल्या की त्यानंतर काही वर्षानंतर अतिरेक व्हायला लागतात. जेव्हा अतिरेक व्हायला लागतात तर रिव्हर्स सायकल सुरू. सो बाय अँड लार्ज यू हॅव दिस सायकल ऑफ 10 years civil, 10 years army, and I am now waiting for the latest army chief to let us know when he is going to. But there is one thing. पाकिस्तानमध्ये दम आहे हे तुम्हाला मानावं लागेल. त्यांच्या पॉलिटिशियन्समध्ये दम असेल का नाही, त्यांच्या कवींच्यात दम. The Pakistani poets are the greatest upholders of freedom. Let me give you the example of only two. Faiz Ahmad Faiz. Faiz Ahmad Faiz was a leftist, communist. Half his life he was in arrest. आणि तो एक जागेवर लिहितो, त्याने आपल्या ह्याच्याबद्दल लिहिलं होतं, झियाबद्दल. झियाने एकदा त्याला सांगितलं की बस सांगण्यात आला, झियाला त्याला सांगण्यात आला की इफ यू कंटिन्यू टू स्पीक लाइक दिस मिस्टर फैज, आपको मख्तल पे जाना पड़ेगा. म्हणजे मख्तल म्हणजे फाशीच्या तख्त्यावर जावं लागेल. फैज साहब, अगर आप ऐसे ही लिखते रहे तो आपको मख्तल पे जाना पड़ेगा, याद रखिए. याच्यावर फैज ने लिहिला होता कि जिस धड़ से कोई मख्तल में गया, ज्या धमक, ज्या धमकेनं माणूस फाशीच्या तख्त्यावर जातो, वो शान सलामत रहती है. आणि मग म्हणाला, ये जान, ही माझी जिंदगी, ये जान तो आने जानी है,
इस जान की कोई बात नहीं. हा त्याचा उत्तर होता सियाल. And it was a public reply. Of course, he landed in jail, that's a separate issue. But this was Faiz' public reply. Another equally great poet, Habib Jalib. जालिबने अयूब खानची ऐसी की तैसी केली. अयूब खानची ऐसी की तैसी केली. Ayub brought in a new constitution. अयूबनं नवीन कॉन्स्टिट्यूशन एक पाकिस्तानमध्ये आणलं. त्याच्या विरुद्ध लिहिताना हा लाहोर गेटवर गेला, तिथं उभा राहिला. हा इतका पॉप्युलर पोएट होता that there was a time when his poetry was better known than the national anthem of Pakistan. तो जाऊन तिथं काय म्हणाला, कुणाला म्हणतोय, तुम म्हणजे कोण? अयूब खान. तुमने लूटा है सदियों हमारा सुकून. इतक्या वर्षानं तुम्ही आमची पीस, मानसिक शांतता तुम्ही लुटलेली आहे. तुमने लूटा है सदियों हमारा सुकून, अब न हम पर चलेगा तुम्हारा फसूं. आता हे नाही चालणार आहे तुमचा. चारा घर दर्दमंदों के बनते हो. Why are you posing that you are a great friend of the poor? चार मन दर्दमंदों के बनते हो क्यों? तुम नहीं चारागर. You are not a friend. तुम नहीं चारागर. कोई माने मगर मैं नहीं मानता, मैं नहीं जानता. पाकिस्तानला हलवून ठेवलं होतं. ही एक गोष्ट मला अजून पाकिस्तानच्या बद्दल समजली नाही. ह्या राष्ट्रात when everything goes down, it is its poets, its writers who stand up for democracy and human values. It is something outstanding in Pakistan, as outstanding as their TV serial dramas. Next. So this is, I am now not going to take you through the detailed history of Pakistan. पण तुम्हाला एवढंच सांगण्याची इच्छा होती माझी की जर पाकिस्तानला समजायचं असेल तर ह्या 8 गोष्टींना समजायला पाहिजे. अनटायडी जॉग्राफी, त्याचं जन्माच्या वेळी काय फॅक्टर्स होते, कारण ती फॅक्टर्स अजून त्या बॉडी पॉलिटिकमध्ये आहे. एकच आणखी मुद्द्यावर बोलणार आणि देन फिनिश. सी, and I want, if the press is here, I want the press to be carefully noting this. कुणीतरी एकदा म्हणाला होता की जेलर who is closest to the jailer. समजा तुम्ही जेलमध्ये असला, जेलरच्या सर्वात जवळचा कोण असतो? बंदी. सर्वात जवळचा असतो जेलरचा. आम्ही सगळे, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र विसरत आहेत की वी आर बोथ बीइंग मॅन्युपुलेटेड. आम्हाला वाटते आमच्याकडे न्यूक्लिअर मिसाईल आलाय. We have become powerful. आमच्याकडे आता टँक आले. Now I want to tell you how it is that both countries are being manipulated by the big powers of the world. For example, पहिली गोष्ट जी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की the moment a country acquires nuclear capability, मग कन्व्हेन्शनल वॉरफेअर आणि न्यूक्लिअर वॉरफेअर मधला फरक, and it becomes a very dangerous thing. Next.
Next, I don't think this मागच्या ह्याच्यावर जाऊ. Indian journey for nuclear arms. By and large, till Pandit Nehru was there, our idea was nuclear energy for peace. We seriously began to look at nuclear energy after the 62 war. ठीक आहे? आणि 74 मध्ये we did the famous explosion in Pokhran. As we are not so much concerned as defending our borders of the west as we are concerned on defending our borders of the north. एकदा भारतानं बॉम्ब बनवला, it triggered an equal and opposite reaction in Pakistan. And Bhutto made that famous statement. What? If India makes the bomb, we will eat grass. आम्ही गवत खाऊ. Or leaves. Even go hungry. But we will have a bomb of our own. India's nuclear capability triggered Pakistan, and then both nations have become nuclearly capable. Now let us see what is the geopolitical this thing, which I am sure Sriram will explain far better than me. India desires nuclear superiority vis-a-vis Pakistan. ठीक है? What does America desire? America desires to check China. साऊथ एशियामध्ये आता कोण खेळायला लागले दोन. तुम्हाला जर वाटत असेल इंडिया आणि पाकिस्तान, यू आर मिस्टेकन. वी डोंट इवन काउंट. आम्हाला आमच्याबद्दल कितीही मोठे एक्सपेक्टेशन्स असले की आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत वगैरे, तरी द फॅक्ट इज दॅट द डॉमिनंट प्लेयर्स आर अमेरिका अँड पाकिस्तान. व्हॉट अमेरिका अँड पीकिंग? चायना. नाउ ह्या राष्ट्राचं उद्दिष्ट काय? वी शुड बी सुपिरियर टू पाकिस्तान. अमेरिकाचं उद्दिष्ट काय? इट शुड चेक द ग्रोथ ऑफ पीकिंग. Therefore, what does America do? America signs the deal with us in 2006. आणि it signs the deal with us notwithstanding की आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं की आम्ही कुठलीही कमिटमेंट नॉन न्यूक्लिअर न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटीवर देणार नाही. We will not give a commitment on that, and we will not open our installations to international scrutiny. असा असताना देखील अमेरिकेनं आम्हाला का डील साइन केलं? Only reason why America signed the deal was it wanted to check China. Right? The moment this happened, next, US deal heightens Pakistan paranoia. Pakistan wanted to be equal to India. America had already signed the deal with us. China understood that that America is trying to checkmate Peking. China signed a deal with Pakistan to build nuclear reactors. Ladies and gentlemen, तुम्हाला का हे समजत नाही? त्यात खेळणारे दुसरेच आहेत. आपण नुसतं माध्यम आहोत. आमच्या माध्यमातून हे खेळ घेतला जातो. whether it is India or whether it is Pakistan, आम्ही दोघे बाहुले आहोत. Pakistan is being manipulated by Peking, and to an extent India is being manipulated. Sir, at your level, at the level of today's youth, if we can realize the fact that we are being manipulated, and if we can speak, then perhaps there will be an awareness all around. Next.
think we discussed this yesterday. The only thing that I wanted to tell you was that तुम्ही जर मननच करायचं असेल कुठल्या गोष्टीचं तर एक गोष्टीचं करा की आर यू द रियल प्लेयर और आर यू द इन्स्ट्रुमेंट. Yesterday, Sriram made a very, very good point. I don't know how many of you got that point, but he made a very good point. That my saying that I want peace is not good enough. If I want peace, I have to prepare for some kind of, how that has to be done. That is the challenge ahead of all of us. I wanted to bring this to you, particularly to your attention today, because I think that for your generation, this nuclear dimension is an important matter. Is it impossible for Pakistan and India to have peace? I don't think so. दोन देश घ्या, फ्रान्स आणि जर्मनी. पाकिस्तान आणि इंडियाने तर 4 लहानशे लढाया जिंकल्या, एकामेकाने भांडण केले. France and Germany have fought 2 world wars against each other. Today, they have kept aside their differences and are collaborating. तर होऊ शकतं. असं नाही that peace is impossible. It is possible. शर्त केवल इच्छा की है. जर नाही झालं तर काय होणार? You all know, नाही झालं, conventional warfare can deteriorate into nuclear warfare. Who benefits? Extremist elements. Extremists benefit who demonstrate their capability for disrupting peace again and again. And lastly, whether they admit it or not, both countries are victims of geopolitical intrigues of major world powers. Next. Lecture ends. Now fun begins. How many of you have heard of Nasruddin Shah? नाही? मला वाटलं मीच ऐकलेलं नाही. There was an English play called Walk in the Woods. ड्रामा. तो ड्रामा त्या काळी लिहिलं होतं जेव्हा अमेरिका आणि रशिया they were at the height of their powers at the Cold War stage. एका बाजूला कोल्ड वॉर चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला पीस टॉक्स आर गोइंग. रशियाचा एक प्रतिनिधी आणि अमेरिकेचा एक प्रतिनिधी, बोथ मेन ऑफ कॉन्शियन्स. दोघांना मनापासून वाटते की बाबा शांती झाली पाहिजे. आणि पीस कॉन्फरन्स इज गोइंग ऑन इन स्वित्झर्लंड. आणि ते दररोज संध्याकाळी हे दोघे एकामेकाला भेटतात आणि ते डिस्कस विथ ईच अदर हाऊ इट कॅन बी डन. आणि त्याला माहित आहे की बाबा शक्य होणार नाही होणार काय कोणास ठाऊक, पण ते कीप ट्राईंग and at their level they come up with a draft. This is a true incident. The author derived the idea from negotiations in Switzerland when the US negotiator Paul Nitz and the Soviet negotiator Yuli Kempsky. So this is not a काल्पनिक. ह्या दोघांना एक ड्राफ्ट प्रोड्यूस एवढ्यासाठी की जगात अमन असला पाहिजे, शांती असली पाहिजे. आणि नंतर त्यांना कळाला देअर ड्राफ्ट्स वर रिजेक्टेड बाय बोथ कंट्रीज. ह्याच ड्रामाला घेऊन, वॉक इन द वुड्सला घेऊन, व्हॉट इज द नेम ऑफ द अदर फिलोसॉफर? रजत काय? रजत गुप्ता.
Ali Nasruddin Shah, they have done the Hindi version of this play. And it is between India and Pakistan. हे ड्रामा कधी कोल्हापूरला आला किंवा पाहायला आपल्याला योग मिळाला, अवश्य पहा, बिकॉज इट शोज. कधी कधी मी एकदा एन.डी. पाटलांना भेटायला गेलो होतो आणि जाताना म्हणलो, साहेब एक प्रश्न आहे. म्हणलो तुम्ही बोलताय, मी बोलतोय, हे बोलतात करप्शन बंद झाली पाहिजे, हे बंद झालं पाहिजे. म्हणलं ह्याला काय अर्थ आहे का साहेब? आपण वी कीप टॉकिंग अबाउट ऑल दिस, करप्शन शुड एंड. अरे यशवंत बस म्हणलं, बस म्हणलं हे बघ, एक लक्षात ठेवा आयुष्यात आपल्या, सगळे युद्ध आयुष्यातले जिंकण्यासाठी लढलेले जात नाही. काही युद्ध असे असतात जे हे माहीत असताना की मी हारणार आहे, तरी माणसानं लढलं पाहिजे, कारण त्याच्यात हे प्रिन्सिपलिझम. म्हणून दिस पीस इज लाईक व्हॉट एन.डी. पाटील सेड. वी मे लूज, बट वी मस्ट नॉट लूज होप that peace can come between two nations. Last slide. आता श्रीराम पवारांना एक विनंती आहे आणि आपले हे कुठे आहेत, आपले HOD कुठे आहेत, मीटिंग आहे, की जर त्याने मला परवानगी दिली तर तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस एप्रिल मे मध्ये याल, आय वुड लाईक टू टॉक टू यू बाय शोइंग यू 2 films. One film is a film called Jo Bichhad Gaye. Jo Bichhad Gaye is a Pakistani attempt at presenting the Bangladesh war from the Pakistan perspective. It has nothing to do with war or big theories. Bangladesh मध्ये काय झाला त्यावेळी, it's a very human story. Jo Bichhad Gaye. And दुसरं मिलिंद सोमन आणि यशपाल शर्मा's film Mukti, which is about the Bangladesh war. Mukti you can see on YouTube, and you can see Jo Bichhad Gaye also on YouTube. तुमच्यापैकी जे येणार असतील त्या लेक्चरला, we will play excerpts from the films. These 2 films आणि बांगलादेशच्या युद्धामध्ये एक माणसानं फार मोठी भूमिका केली होती, जनरल जेकब. जनरल जेकबला पाठवला होता की युनायटेड नेशन्सच्या टर्म्स अंतर्गत पाकिस्तानचा सरेंडर घ्या. आणि जेव्हा जनरल जेकब परत आले, ही हॅड गॉट ए फुल सरेंडर फ्रॉम पाकिस्तान ऑन इंडियन टर्म्स. I happened to meet General Jacob when he was governor of Punjab, and I had gone there as chairman of NABARD. So that story plus Mukti, where Milind Soman plays General Jacob and Yashpal Sharma plays General Niazi, and Jo Bichhad Gaye, he bagun, let us see what were the human things, human factors involved in the famous Bangladesh. Thank you very much. Have a great holiday.